बातमी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आपली पत्रकार परिषद अक्षरशः गुंडाळली। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये पत्रकार प्रश्न विचारत होते, मात्र त्याच वेळेला डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले। वारंवार तेच प्रश्न विचारता असा आरोप डॉक्टर केळकर यांनी केला। दरम्यान भिसे प्रकरणात 10 लाख डिपॉझिट मागितल्याचं केळकर यांनी मान्य केलं। डिपॉझिट संदर्भात डॉक्टर केळकरांनी 3 उत्तरं दिली आहेत। आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती, पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः 5 लाख 10 लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती। ती आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी काढून टाकली। डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये। हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे, त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले, हा छापील पेपर आहे, प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये, परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे। डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतं। ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलं।